नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। दिले माऊली आहेत, तत्व सांगतात, रस्ता सांगतात, ध्येय सांगतात, बोटाला धरून चालवतात, दुःखातून बाहेर काढतात। तुमचं आमचं ज्ञान किती कठीण आहे। वर्तमान काळात किती इंग्रजी मोठी झाली। इंग्रजी शिकल्यानंतर ॲटिट्यूड येतं। म्हणजे काय? दारू कशी प्यावी, कपडे कसे घालावेत, ड्रेस कोड काय असला पाहिजे, शास्त्र ज्ञान देत। इंग्रजी दारू प्यायला शिकवते, अनादर शिकवते। इंग्रजीमध्ये तुम्ही शब्द नाहीत, आपण शब्द नाहीयेत। बाप असो गुरु असो एकच शब्द यू, तू। आदर आपल्या भाषेमध्ये, आदर संस्कृत मध्ये। ज्ञान देणारी भाषा आदर शिकव। गावोगावी शाळेत लिहिलेले विद्या विनयेन शोभते, कॉलेजमध्ये लिहिलेलं नाहीये विद्या विनयेन शोभते। तिथलं वेगळं वातावरण आहे। इंग्रजी संस्कृतीहीन बनवत चाललेली। ज्ञानासाठी इंग्रजी आवश्यक आहे। माझा अर्थ लक्षात ठेवा। मोकळं वागायचं असेल तर इंग्रजी तुम्हाला मदत करते। आणि आपली ऋषी प्राचीन जुनी, जुनं तेच सोनं असतं। ऋषी मुनींनी आपलं आयुष्याचे आयुष्य खर्च करून भाषा तयार केली, ज्ञान तयार केलं, आपल्यापर्यंत पोहोचव। ज्ञानोबांनी त्या ज्ञानाला, अनुभवाला, योगाला आणि भक्तीला मराठी भाषेमध्ये कन्वर्ट केलं, आपल्यापर्यंत पोहोचव। कधीतरी हरिपाठ वाचून पहा, कळेल। साधी येल्या इथे कर्म आहे। तुम्हाला ठीक आहे ज्ञान नकोय, पण जे काही चांगलं या जगातलं आहे ते कष्टाशिवाय मिळत नाही। धन असेल, मान असेल, त्यासाठी कष्ट आवश्यक आहेत, कर्म आवश्यक आहेत, योग्य कर्म आवश्यक आहेत। कर्म न करता श्रीमंत होण्याचा विचार करतात। भगवंताला ती लोक आवडत नाहीत, म्हणून सुखी नाहीत। श्रीमंत आहेत। श्रीमंत असणं वेगळं, धनवान आणि सत्तावान असणं वेगळं, आनंदी असणं वेगळं। म्हणून राजकारणी लोक ग्रंथ लिहू शकत नाहीत, विशेष करून ज्ञानाचा। आत्मचरित्र लिहू शकतात। आणि जगातल्या एका लेखकाने सांगितलेलं आहे की आत्मचरित्र हे खरं नसतं, कारण की जे आवडतं तेच लिहिलेलं असतं, खरं लपवलेलं असतं। ज्ञानोबांचा अधिकार पहा काय आहे। ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला माहित नाही, त्या मुलाला माहित नाही नेमकं काय पाहिजे। ठीक आहे, पण पौष्टिक काय ते देतात। पण पहिल्यांदा जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल, कष्ट करायची तयारी ठेवा। ज्याला कष्ट करायचे नाही त्याला देव मिळणार नाही। माऊलीला जर कष्ट करावे लागतात, साधी येल्या म्हणावं लागतं, सामान्य जीवाचा काय प्रश्न आला।